जय शंकर. कथा श्री शंकर महाराजांची. श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्रीचा दिवस. मेहेंदळेवाड्यात महाराज बसले होते. रावसाहेब, ताईसाहेब, डॉक्टर धनेश्वर, मोतीवाले पंडित अशी बरीच मंडळी त्यांच्या भोवती बसली होती. बापूही महाराजांना नमस्कार करून बसला. महाराज त्याला म्हणाले, काय बाप्या, तुला आमचा वैरी पाहायचाय? हा बघ. असं म्हणत त्यांनी डॉक्टर धनेश्वरांकडे बोट दाखवलं. बापू गोंधळला, कारण त्याला पक्क माहिती होतं की डॉक्टर महाराजांचे अंतरंग शिष्य आहेत, अत्यंत आवडते आहेत. मग त्यांना महाराज असं वैरी का म्हणतायत? बापूनं प्रश्नार्थक मुद्रेनं डॉक्टरांकडे पाहिलं, पण ते त्याच्या अपेक्षाप्रमाणे रागवले नव्हते. उलट हसत होते. म्हणाले, होय बापू, मी त्यांचा वैरीच आहे. ज्ञानेश्वरीत आहे ना, मी येऊन या वरी तयाते, तसं मी त्यांना वरलं आहे. अरे, तुझ्या जन्माआधीपासून मी त्यांना वरलं आहे. तुला माहीत आहे, हे मला न्हावी सुद्धा म्हणतात. न्हावी हे म्हणजे भलतंच झालं. भलतं नाही बरं, न हवं म्हणणारा तो न्हावी. मी मला सिद्धी बिद्दीतलं काहीही नको नको म्हणतो ना, म्हणून मी न्हावी. हे ऐकून महाराज मोठ्यानं हसत म्हणाले, तेवढंच कारण नाही डॉक्टर. आमच्याकडे कुणी अहंकारानं फुगून आला की त्याला आम्ही तुझ्याकडे पाठवतो आणि तू त्याची बिनपाण्यानं हजामत करतोस, म्हणूनही तू आमचा न्हावी आहेस. बापूला या शब्दफोडीची मोठी गंमत वाटली. तो मनात म्हणाला, आपल्याला सुद्धा वैरी झालं पाहिजे. आपली सुद्धा साधना तशी कमी नाही. त्याच्या मनातला साधनेचा अहंकार ओळखूनच की काय, त्याला आणखी फुलवण्यासाठी महाराज म्हणाले, या बाप्याकडे बघ डॉक्टर, गळ्यातली शृंगी शैली कशी मिरवता आहे. उगीच नाही नाथपंथीची दीक्षा घेतलेला आहे. ज्ञाननाथ म्हणतात त्याला. बापू अतिशय सुखावला. त्यानं उगीचच गळ्यातली शैली सारखी केली. डॉक्टरांनाही त्यांच्याकडे कौतुकाने पाहत म्हटलं, लहान वयात मोठाच अधिकार मिळवला आहे यानं. तेवढ्यात ताईसाहेब म्हणाल्या, महाराज, आज महाशिवरात्री आहे, स्नानाची वेळ झाली आहे, येता ना? नाही, आम्ही नाही स्नान करणार. तसं कसं महाराज? नाही करणार आम्ही स्वतःहून स्नान. तुम्हाला घालायचं असेल तर घाला. बरं, आम्ही घालतो, चलावं. मग सर्वांनी महाराजांना न्हाणी घरात नेलं. तेल लावलं, सुगंधी जलानं स्नान घातलं. महाराज निसंकोचपणानं हसत खेळत सगळे सोपोस्कार करून घेत होते. देह पुरुषाचाच, पण भाव बालकाचा. निरागस, निष्पाप. रेशमी वस्त्र नेसवून त्यांना आसनावर आणून बसवलं. तेव्हा त्यांच्या देवी मुद्रेकडे पाहत ताईसाहेब उत्स्फूर्तपणानं उद्गारल्या, आज आपण महाराजांनाच बेल वाहूया. शिवरात्री, शिवपूजन, प्रत्यक्ष शिवार्चन, होय ना महाराज? होय होय. मैं शिव हूँ, मैं शिव हूँ, कैलास का रहने वाला. आज शिवरात्री. मी आज कुणाचा तरी जीव घेणार, कुणाला तरी मारणार. असं म्हणत गुडपणानं हसणाऱ्या, डोलणाऱ्या, तेजानं झळाळणाऱ्या महाराजांना सर्वांनी बेल वाहिला, नमस्कार केला. त्यांच्याबरोबर बापूसुद्धा पुढे येऊन बेल वाहू लागला. तेवढ्यात त्याला थांबवीत महाराज कडाडले, भडव्या, तू कसला रे नाथपंथी? तुझा गुरु भीक मांग्या, नी तुझा आद्य गुरु स्त्री लंपट. विषय सुख भोगणारा नाथपंथ म्हणजे नाथपंथ. बापू संतापानं लाल झाला. गुरु निंदा त्याला ऐकवेना. तो तिथून तिरीमिरीनं बाहेर पडला आणि सरळ बाबांच्या समोर जाऊन उभा राहिला. त्याच्या क्रोधित अवताराकडे बाबांनी निरखून पाहताच शांतपणानं म्हटलं, गोरोबाचं थाटपण कसं काय वाटलं? सोनारानं कान टोचलेलेच बरे असतात. बापू उमजला. त्याच्या लक्षात आलं,
महाराजांनी आज त्याचाच जीव घेतला. त्याच्या अहंकाराचा देठ खुडला होता. संप्रदायाचा फाजील अभिमान घालवला होता. बापू मग संध्याकाळी वाड्यात आला. तो पश्चातापानं दग्ध होऊन खालमानेनं जिन्यातूनच त्याला वर चाललेल्या भजनाचे शब्द ऐकू आले. शंकरा आवड तुला बेलाची, अहंकाराचा दांडा तोडूनी जे त्रिदल वाहती, त्यांना तू नेसी त्रिगुणा परती, शंकरा आवड तुला बेलाची. त्रिगुणाची 3 पानं आणि अहंकाराचा देठ असं बेलाचं पान ते व्हायचं. झाडाचं पान हे केवळ प्रतीक. बापू आवेगानं वर गेला. त्यानं महाराजांच्या पायांना घट्ट मिठी घातली. त्याला उठवीत त्याचे डोळे पुसत महाराजांनी त्याला कुरवाळलं. मोठ्यानं हसले आणि हसता हसतात उन्मीत गेले. उद्गारले, आज महाशिवरात्री, मंदिर एकदाच उघडतं, एकदाच. मंडळी अवाक होऊन ऐकत होती आणि त्यांच्या लक्षात महाराजांच्या शब्दाचा अर्थ येण्याआधीच महाराजांचा देह निळ्या रंगानं प्रकाशू लागला. त्यात शाळुंका झळकू लागली. शिवरूप प्रकट झालं. महाराजांची मुद्रा वृद्धेश्वराच्या स्वयंभू लिंगासारखी दिसू लागली. त्या अद्भुतपूर्व दर्शनानं ती महाशिवरात्र चिरंजीव झाली. शिवभक्तांना उद्धरून गेली. जय शंकर.